झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे बघा, आता तब्येतीच्या कारणास्तव या बैठका होणार आहेत आणि मला तरी असं वाटतं की त्या बैठकीमध्ये जे काही होईल आम्ही आपल्याला ते सगळं कळवू. पण ते ऑनलाईन होणार आहे की परस्पर भेटणार आहे? अजून तो निरोप आलेला नाही, पण आता सध्या तरी ऑनलाईनचा निरोप. पाटील साहेब, जुन्या मंत्र्यांना ठाकूर आणि नव्यांना काही आशा पल्लवी झाल्यात असं काही चित्र आहे का? कशाचं? एकंदरीत मंत्रिपदाचं म्हणजे हे बघा, आम्ही तर त्या गोष्टीचा काही विचारच केलेला नाही आहे. शेवटी बॉस इज ऑलवेज शिंदे साहेब ठरवतील ते. ज्या पद्धतीने शपथविधीला उशीर होतो त्याच्यामुळे विरोधकांकडून म्हटलं जातं की आता का राष्ट्रपती राजवट लावली जात नाही, लोकशाही का वाचवली जात नाही, अशा पद्धतीने विरोधकांकडून सवाल होतो. 5 तारीख परवाच आहे, त्यामुळे विषय संपला आहे त्यांचा. शिंदे साहेब ऍक्टिव्ह मोडवर आलेत का तब्येत आता दुरुस्तीनंतर? अजूनही तब्येत तेवढी बरोबर नाही म्हणून तर ऑनलाईनचा विषय चालू आहे. नाही, पण त्या दिवशी माध्यमाशी त्यांनी म्हटलं की माझी तब्येत बरी आहे. ठीक आहे, आता समजेल बैठक झाली. उत्तमराव जानकर यांनी जी प्रक्रिया घेण्याचा प्रयत्न केला होता, ज्या पद्धतीत निवडणूक प्रक्रिया घेणार त्याच्यातून त्यांनी माघार घेतलेली आहे. पोलिसांचा त्यांच्यावर दबाव तंत्र जो आहे ते त्या ठिकाणी सुरू आहे. हे बघा, मी 6 निवडणुका लढलो आणि 5 निवडणुका जिंकलो, 1 निवडणूक हारलो. आताही माझी जी निवडणूक लढलो मी नम्रपणे सांगेल की मी ज्या गावात अंदाज लावला होता की मी या गावात मायनस राहील, तर मी आज त्या गावात मायनसच आहे. ज्या गावात मी प्लस राहील त्या गावात मी प्लस आहे. एखाद्या गावात मी असा अंदाज लावला की 25 मताने प्लस राहू किंवा 25 मताने मायनस राहू, तसे निकाल बाहेर आलेले. त्यामुळे हे आता कसं आहे, जिंकलो तर मग EVM, हारलो तर मग आमचं कामकाज. आता जनरली नांदेडची सीट काँग्रेसची आली, मग तिथे EVM का चाललं नाही, या गोष्टी ज्या आहे. आता तिकडे प्रियंकाताई निवडून आल्या, तिथे का चाललं नाही, या सांगायच्या गोष्टी आहेत. आणि मला तरी असं वाटतं की कोणावर तरी खापर फोडायचं आणि आता आपल्याकडे काहीच पर्याय नसल्यामुळे लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. ठाकरे गटाकडून असा दावा करण्यात येतो, काल पत्रकार परिषद घेऊन वरुण सरदेसाईंनी असं स्पष्टीकरण दिलं किंवा एकंदरीत डिस्प्ले केलंय की आमच्या ज्या जागा आहेत त्यामध्ये आम्ही पोस्टल बॅलेटला अप आहोत, तर EVM मध्ये आम्ही खाली जातोय. ह्या सरासरी एकंदरीत त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. आता मी मंत्री असताना फक्त 100च मतांनी पोस्टलमध्ये पुढे आहे. मग मी जवळपास 8 वर्षापासून मंत्री आहे. मी जवळपास सगळी मतं अधिकाराच्या हिशोबाने माझ्याकडे आली पाहिजे. ते असं होत नाही बाबा. शेवटी मत देण्याचा अधिकार आहे, तो त्या पद्धतीने देतो. एकीकडे महाविकास आघाडी EVMच्या विरोधात भूमिका मांडत असताना आता वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा त्या स्वरूपात EVMच्या विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळते. महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी सुद्धा तुमच्या सगळ्या निर्णय, त्यांनी किती प्रयत्न केले तरी मला तरी असं वाटतं की त्यांनी आता बऱ्याच ठिकाणी मतमोजणी 5-5, 6-6 मशीन आणून करण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, ह्या सगळ्या गोष्टी आता लोकांमध्ये संभ्रम करण्याच्या आहेत. EVM मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि असं झालं असतं तर कदाचित मग बाकीच्या जागाही पडल्या नसत्या. फडणवीसांना डावलण्यासाठी भाजपचा एक गट जो आहे तो दिल्लीमध्ये प्रयत्न करतो, हे मला माहिती. संजय राऊत मला माहिती. सर, असं काय नेमकं असं काय झालं? कारण का महायुती तुम्ही ठाम होतात की तुमचे खाते वाटवाय निवडणुकीच्या आधी की आम्ही एकत्र लढू, मात्र जेव्हा निर्णय लागला त्यानंतर असं काय झालं की महायुतीच्या 3 नेत्यांची तोंड 3 दिशेला झाली आणि अजूनही नाराजी नाट्य आहे? काहीच नाराजी नाट्य नाहीये. शेवटी मागणी करणं आणि स्टँडिंग मुख्यमंत्र्यांनी बोलणं ही काय तोंड वाकडी करणं असं होत नाही. शेवटी त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या गेल्या होत्या. इच्छा प्रकट करणं काही चुकीची बाब नाही आहे. पण त्याच्यानंतर त्यांनी स्वतः हा विषय सांगितला की नेतृत्व जे मान्य करेल ते मान्य करू. म्हणजे राहिलं कुठे? कोई नाराज नहीं है. 2 दिन से वो बीमार है, आप सब देख रहे हैं. और मुझे लगता है कि बीमारी की वजह से वो यहाँ आ नहीं सके. और आपको मालूम था कि हमने सबने जनता में भी ये विश्वास था कि वो CM बनेंगे. CM बनने की हमने कोशिश की, मांग भी की, लेकिन बाद में देखा गया कि हो नहीं रहा है. तो उन्होंने केंद्रीय नेतृत्व को बता दिया कि आप जो निर्णय लेंगे वो हमें मंजूर है. और मुझे लगता है कि कोई नाराजगी का नाट्य नहीं है. बीमारी की वजह वो यहाँ आ नहीं सके. और आज दोपहर को हमारी ऑनलाइन या सामने आमने बैठक होगी, उसमें जो भी होगा हम आपको बताएंगे. सर, क्या जैसे हम देख रहे हैं तो शिंदे जी को क्या कोई शिवसेना पार्टी कोई पोर्टफोलियो या कोई गृह मंत्रालय मांग रही है अपने पास? देखिए, हम तो पहले साहब की तबीयत की यहाँ पर सब विचार में है. उनकी तबीयत अच्छी बने, जो होना है वो निर्णय उनके हाथ में हमने दे दिया है. सब अधिकार शिंदे साहब की तरफ है. जो निर्णय वो लेंगे
वो हमको सबको मंजूर आएगा। बीजेपी ने ऑब्जर्वर अपॉइंट किया है निर्मला सीतारमण और विजय रूपाणी को, कैसे देखते हैं? देखिए वो तो प्रक्रिया है उनकी पार्टी की कि वहाँ पर आने के बाद गठ नेता चुनने के लिए बाहर से कोई आदमी आता है और वो जो जिसको ज़्यादा बहुमत मिलता है उसे नेता बनाया जाता है। आपने एक बयान किया था कि अगर अजीत पवार हमारे साथ नहीं आते तो हमारी शायद ज्यादा सीटें आती। देखिए उसका अलग प्रयास किया गया। जब हम 50 लोग उठाव किया और ये बाला साहब जी के और प्रमोद महाजन जी के विचार हमने जिंदा रखने के लिए, भगवा झंडा जिंदा रखने के लिए एक साथ हम जुड़ गए और यहाँ पर फिर से सत्ता बदल करके यहाँ पर एकनाथ जी शिंदे साहब मुख्यमंत्री बने। उसके बाद में जब अजीत दादा जो लिए गए, जब एकनाथ शिंदे साहब जी ने कोई विरोध नहीं किया कि आप इनको क्यों ले रहे हैं, अपने पास तो बहुमत है, लेकिन उनको लेने के बाद भी हमने उनका स्वागत किया, उनको डिप्टी सीएम बनाया, उनके भी मंत्री बने। मैंने कहते हुए ये कहा कि यदि वो नहीं आते तो हमें ज़्यादा जगह यहाँ पे चुनाव में मिलती थी और हमारी सीटें 90 रहती थी। इसमें इसका अर्थ ये नहीं होता है कि हम उसको विरोध कर रहे हैं, लेकिन उनके कोई एमएलए जो है, जो प्राध्यापक है, लेकिन वो कॉपी करके है, मुझे मालूम नहीं है, उन्होंने गलत अर्थ किया। मैंने ये कहा यदि वो नहीं भी आते थे तो हमारे पास ज़्यादा सीटें लड़ते थे तो हमारी भी 90-100 सीटें आती थी। क्या आपको ऐसा लगता है कि कोई नाराजगी नजर आ रही है आपको? बिल्कुल नहीं। मार्केटवाडीमध्ये जे एकंदरीत प्रकार होत होता बॅलेटवरती मतदान घेण्याचा एकंदरीत जो गावकऱ्यांनी निर्णय घेतला होता, सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आमदार जवळपास 4 आमदार शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत। हे एकंदरीतच गट कारस्थान घडून आणलेलं स्थानिक 100% गट कारस्थान आहे। याचा अर्थ निवडून आल्यानंतर तुम्ही म्हणता की मतमोजणी पुन्हा करा। आता आमच्याकडे 11चे 11 आमचे आमदार आले, उद्या त्यांच्याकडे 4चे 4 आलेले, म्हणजे हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि मला तरी असं वाटतं कि या गोष्टीला काही तथ्य नहीं है। सर, संजय राउत लगातार प्रेस कर रहे हैं, जैसे हम देख रहे हैं सीएम को लेकर और टिप्पणी कर रहे हैं। संजय राउत टिप्पणी कर रहे हैं, लगातार वो सीएम को लेकर करते हैं। देखो संजय राउत ये हम उनमें कोई भाव नहीं देते ज़्यादा, वो नौटंकी आदमी है और लाउड स्पीकर है, बंद हुआ पिक्चर है, तो मुझे तो भी लगता है कि आप भी उसको बंद रखिए। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।